भेटतो तो म्हणजे योहान सुसमाचार 19 अध्याय आणि वचन 30 मध्ये म्हटलं आहे पूर्ण झाले आहे. प्रियानो, या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या या शब्दावरून आपल्याला एक समाधान झाल्याचं दिसून येतं. समाधानाचं प्रतीक आहे काय? पूर्ण झाले आहे. अहो, ज्यावेळेस आपण एखादं काम हाती घेतो किंवा कुठलंही काम असेल, आपण ज्यावेळेस एखादं काम हाती घेतले, घर बांधायचं काम असेल किंवा लग्न कार्य असेल, कोणतेही काम आपण ज्यावेळेस हाती घेतो ना, त्यावेळेस ते काम करण्यासाठी आपली खूप मोठी धावपळ उडालेली असते. हे राहिले, ते राहिले, हे आणायचे, हे कपडे आणायचे, ते कपडे आणायचे, हे करायचे, ते आणायचे, हे बोलतो, ते करतो. या अशा अनेक प्रकारच्या धावपळीमुळे रात्रीची झोप पण आपल्याला लागते. आणि अशा धावपळीमध्ये लोक विचारत असतात कुठपर्यंत आलंय काम. मग त्यावेळेस आपण म्हणतो नाही, लई बाकी आहे. होय प्रिया, अशा अनेक प्रकारच्या धावपळीमुळे आपली धावपळ उडालेली असते. का? कारण ते काम आपलं असतं. त्याची कामाची जिम्मेदारी ना आपल्यावर दिलेली असते. आणि ज्यावेळेस ते काम पूर्ण होतं ना, ज्यावेळेस ते काम संपतं, त्यावेळेस आपण मोठा सुटकेचा श्वास हातात घेतो आणि तेव्हा आपण काय म्हणतो? एकदाच पूर्ण झालं. एकदाच पूर्ण झालं, आपण एक सुटकेचा श्वास त्या ठिकाणी घेतो, पूर्ण झालं. तशाच प्रकारची जबाबदारी या ठिकाणी येशू ख्रिस्त घेऊन येणारा दिसत आहे प्रियानो. तर ती जबाबदारी कोणती? तर मनुष्याला पापापासून वाचवण्याची, मनुष्याला सार्वकालिक जीवन देण्याची जबाबदारी या ठिकाणी येशू ख्रिस्ताने घेतलेली आहे. काही करून त्याला मनुष्याला पापापासून वाचवायचंय, त्या नाशापासून वाचवण्याची जबाबदारी या ठिकाणी येशू ख्रिस्ताने घेतली. त्यासाठी त्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. त्याला स्वतःचं सिंहासन सोडून, स्वर्ग सोडून यावं लागलं. त्याला मानव रूप घ्यावा लागला. स्वतः त्याला मानव व्हावं लागलं. मानव होऊन मानवामध्ये वावरावं लागलं. का? तर मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळालं. का? पूर्वी सार्वकालिक जीवन नव्हतं का? होतं, पण ते देवदूतासाठी होतं, मनुष्यासाठी नव्हतं. परंतु मनुष्याला पण सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून येशूने ती जबाबदारी आपल्यापासून त्याच्यावरती त्यांनी आला. होय प्रियानो, या ठिकाणी जर आपण पाहिलं ना, आपल्याला दिसून येईल वचन उत्पत्तीमध्ये जर आपण दिलेलं आहे. या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मनुष्याला सार्वकालिक जीवन होतं किंवा नाही. ज्यावेळेस आपण उत्पत्तीमध्ये पाहतो ना, त्याच कळवळीत दिला. त्यावेळेस देवाने आदामाला निर्माण केलं, मनुष्य निर्माण केला. त्याने त्याला सांगितलं, सगळ्याला स्वातंत्र्य दिलं, जावा कुठं पण जावा, काही करा, काही खावा, मस्त तुम्ही जगा. देवाने सगळं स्वातंत्र्य दिलं, परंतु एक आज्ञा त्यांना दिली होती, तुम्ही बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका. परंतु त्याने ती आज्ञा मोडली. सर्वांना भुरळ घातलं हवेला, हवेने ते फळ खाल्लं. त्याने आदामाला दिलं, आदामाने फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडली. शिवपेचा वारा सुटला, देव बागेमध्ये आला असता, देवाने आवाज दिला. त्यावेळेस ती लपली होती, त्यांना कळलं आम्ही नग्न आहोत. त्यांनी म्हटलं, देवा आम्ही पाप केलं, आम्ही तुझी आज्ञा मोडली, तुझी सांगितलं होतं आम्ही तसं केलं नाही, आम्ही फळ खाल्लं. ही सगळी स्टोरी, ही सगळं आपल्याला वृत्तांत आपल्याला माहिती आहे, पुन्हा सांगतोय. या ठिकाणी देवाने सर्वांना शाप दिला, हवेला क्लेश दिला आणि आदामाला कष्ट दिलं. या ठिकाणी तत्पूर्वी देवाने काय केलं परत की हा माणूस फळ खाऊन आमच्यात एका समान झालाय, म्हणून त्यांनी काय केलं, कदाचित तो जीवनाच्या झाडाचं पण फळ खाऊन सार्वकालिक जीवन जाईल, पूर्ण जिवंतच राहील सर्व काळ. म्हणून त्याने त्या झाडापाशी गरगर फिरणारी कुरुबीम ज्वालारूपी तलवार ठेवली. त्यांनी त्याची आज्ञा मोडली. सांगितलं होतं फळ खा, त्यांनी फळ खाल्ली, आज्ञा मोडली. देव निराशला. का देवाची इच्छा नव्हती का त्यांनी ते सार्वकालिक जीवन राहावं, सदा सर्वकाळ जीवन राहावं? देवाची इच्छा नव्हती का? हो, होती. देवाची इच्छा होती, म्हणून तर त्यांनी त्याच्या जवळ ठेवलं होतं, त्याच्या नजरेसमोर ठेवलं होतं. त्यांनी सार्वकालिक जीवनात राहावं, माझ्या जवळ राहावं. परंतु त्यांनी त्याची आज्ञा म्हणून देवाला निराश व्हावं आणि देवाने त्या ठिकाणी आपला शब्द बदलला. देवाने त्यांच्या विरुद्धची योजना बदलली. देव त्या ठिकाणीच बोलला, तू माती आहेस, तू कष्ट करशील, घाम गाळशील आणि मग तू भाकर खाशील. त्याने त्यावेळेस बोलला, तू माती आहेस, मातीतून उत्पत्ती आहे, मातीला जाऊन मिळशील. तुझं जेवढं आयुष्य आहे ना तेवढं जग, असं जगायचं जग किडा गुंजावाने. जेवढं आयुष्य आहे तेवढं जग, शेवटी माती आहे आणि मातीला मिळून जा. विषय तुझा संपला, विषय तुझा संपला. परंतु त्याचा निर्णय बदलायला येशू ख्रिस्ताने भाग पाडला. देवाला आपला निर्णय बदलावा लागला परत येशू ख्रिस्तामुळं. ज्यावेळेस मोशेच्या काळामध्ये देवाने त्या इस्रायल लोकांचा नाश करायचा किती वेळा ठरवलं,
फक्त शक्ती प्राप्त होणार होती लढण्यासाठी, आणि तेव्हाच सैतान हरणार होता. आणि प्रियांनो, सैतान पण काही कमी नव्हता बरं का. सैतान पण खूप शातीर होता. तो येशू वधस्तंभावरती मरू नये म्हणून त्याने येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर जाण्याआधीच लय वेळा मारण्याचा प्रयत्न केला. येशू ख्रिस्त त्याच्या योजनेप्रमाणे मरू नये, माझ्या योजनेप्रमाणे मरावं असं सैतानाला वाटायचं. आणि अनेक वेळा त्याने येशूला वधस्तंभावर जाऊन मनुष्याला सार्वकालिक जीवन जे मिळणार होतं ना ते मिळू नये, त्याच्या आधीच येशू ख्रिस्त मरून जावा. अनेक वेळा त्यांनी सैतानाने प्रयत्न केला. हेरोद राजाच्या काळात आपण पाहिलं, आपल्याला माहिती आहे सगळ्याला, ज्यावेळेस मागे लोक आली तो हेरोदाचा राजा जन्मास येणार आहे, तो कोठे आहे, ज्यावेळेस त्याने हेरोद राजाला विचारलं राजा जन्माला येणार आहे, तर सैतानानं चाल केली. आणि त्यावेळेस हेरोदाला संतापला. हेरोद मला, अरे मी राजा पण अजून एक राजा जन्म घेणार आहे, माझ्या राज्यात नाही तर कुठं दुसरीकडं. त्याचं राज्य धोक्यात होतं असं त्याला वाटलं. परंतु इथं काही संबंध नव्हताच फिरायला. कोणी त्या संदेशांना कोणी सांगितलं नव्हतं, कुठं भविष्य वर्तवलं नव्हतं की राजा जन्म येणार आहे. या ठिकाणी वचनामध्ये आपल्याला कळतं, कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल आणि त्याचं नाव इम्मानुएल ठेव, म्हणजे आम्हाबरोबर देव. या ठिकाणी देव जन्माला येणार होता, राजा जन्माला येणार नव्हता. त्यावेळेस येशूला मारत असताना विचारण्यात आलं होतं, तू यहूदाचा राजा आहेस काय? त्यावेळेस येशूने म्हटलं होतं, तसं तुम्ही म्हणता हो, पण माझं राज्य इथलं नाही, माझं राज्य स्वर्गातलं आहे. तो राजा असता असता त्यांनी शिक्षा केली असती, त्यांनी त्यांना मारलं असतं, विनाकारण त्रास सहन केला नसता. परंतु त्याने प्रियानो सगळं काही सहन केलं. प्रियानो या ठिकाणी जर सांगितलं आहे तर प्रियानो त्याने सगळं काही सहन केलं. त्याने आपल्या शरीराद्वारे कुठलंच पाप केलं नाही, आणि ते निर्दोष असे निष्कलंक असं शरीर त्याने त्या क्रूसखांबावरती अर्पण केलं. ते कशासाठी? तर मनुष्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं याच्यासाठी केलं. पुढे जर वाचलं ना, अनेक वेळा सैतान या ठिकाणी फसला, आपल्याला कळालं, त्याला समजलं सैतानाने दुसरा डाव खेळला.